पहलगाम हल्ल्यानंतरचे अपडेट्स पाहूया टॉप 9 मधून। पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर, जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट, तर काँग्रेस के हात पाकिस्तान के साथ, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा, अतिरेकी कारवाईच्या विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय, भुवनेश्वरमधील बैठकीमध्ये 26 राज्यातील 200 व्यापारी नेत्यांचा एकत्रित निर्णय। पाकिस्तानी लोकांना परत पाठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करा, महिला मुलं वृद्धांबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची विनंती, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींचं ट्विट करत आवाहन। जम्मू काश्मीरच्या डोडा इथल्या भरदेवा परिसरात पर्यटक येण्यास सुरुवात, पर्यटक मौजमस्ती करत असल्याचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यामधील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, तसंच राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षण रोजगाराकडे लक्ष देणार। आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय, पहलगाम हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू। हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं, पीडित कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेस आणि पाकिस्तानची मानसिकता अगदी मिळती जुळती, काँग्रेस आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचे एकच टार्गेट म्हणजे मोदीजी, चित्रा वाघ यांचा आरोप।